नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत पन्हाळा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाला भरघोस यश मिळालंय. जिल्हा परिषदेच्या 6 मतदारसंघांपैकी 3 जागा राष्ट्रवादी काँग्रेसनं तर शिवसेना शिंदे गट आणि जनसुराज्य शक्ती पक्षानं प्रत्येकी 1 जागा जिंकली आहे. एका जागेवर जनसुराज्य शक्ती पक्षानं पुरस्कृत केलेला अपक्ष उमेदवार विजयी झालाय. पंचायत समितीच्या 12 जागांपैकी 3 जागा राष्ट्रवादी काँग्रेसनं, 4 जागा शिवसेनेनं आणि 4 जागा जनसुराज्य शक्ती पक्षानं जिंकल्या आहेत. एका जागेवर जनसुराज्य शक्ती पक्षानं पुरस्कृत केलेला उमेदवार विजयी झालाय. पन्हाळा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाची युती ही निवडणुकीपूर्वी देखील होती आणि आज देखील ती कायम असल्याचं आमदार चंद्रदीप नरके यांनी म्हटलंय. त्यामुळे पन्हाळा पंचायत समितीवर या दोन्ही पक्षांचे मिळून 7 सदस्य झाल्यानं पंचायत समितीवर या दोन्ही पक्षाची सत्ता स्थापन होणार असल्याचा दावा आमदार चंद्रदीप नरके आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर यांनी पत्रकार बैठकीत केलाय. या दोन्ही पक्षांनी पन्हाळा तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका एकत्रितपणे लढल्या आहेत. जनतेनं आम्हाला कौल दिला असून या 7 सदस्यांच्या बळावर आम्ही सभापती आणि उपसभापती पदासाठी सामोरे जात आहोत. या चांगल्या कामासाठी सगळ्यांनी मदत करावी असं आवाहन त्यांनी केलंय. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर यांनी देखील यापूर्वी आम्ही नरके पाटील गट म्हणूनच लढत होतो असा दावा केलाय. त्याशिवाय तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीनं आणि शिवसेना पक्षानं एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे केले नव्हते. आता पन्हाळा पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी चर्चा करून ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार निवड निश्चित करण्यात येईल असं यावेळी सांगण्यात आलं. यावेळी दोन्ही पक्षांच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. या पत्रकार बैठकीला गोकुळचे संचालक अजित नरके, नूतन जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर जयंत पाटील, भगवानराव पाटील, पूजा पाटील, वर्षाराणी पाटील, नूतन पंचायत समिती सदस्य अलका काळे, रवींद्र पाटील, अण्णासाहेब गायकवाड, माणिक पाटील, भारती पाटील, दत्तात्रय खोत, उज्ज्वला सासणे यांच्यासह दोन्ही पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.